हॅलो स्टुडंट, लास्ट टॉपिकमध्ये आपण बघितलं होतं शेप ऑफ द लिक्विड ड्रॉप ऑन द सॉलिड सरफेस. त्यामध्ये आपण कन्सिडर केलं होतं 3 मीडियम, सॉलिड, लिक्विड आणि एअर. दॅट्स वाय 3 इंटरफेसेस: सॉलिड, लिक्विड, सॉलिड एअर, लिक्विड एअर. And again, the force due to the surface tension on each interface. So we consider T1 is the force due to the surface tension on liquid solid interface. T2 is the force due to surface tension on solid air interface, and T3 is the force due to the surface tension on air liquid interface. At equilibrium, we resolve T3 into two components. There is a T3 cos theta in the direction of T1, okay, and T3 sin theta, which is a vertical, okay. So at equilibrium we write, or from the equilibrium we get, that is cos theta equals to T2 minus T1 upon T3, okay. So from this we can say the nature of the liquid, whether it is a partially wet the solid, whether it does not wet the solid, or whether it is a completely wet the solids, okay. And in this case we see the first condition, that is if that is a T2 is a greater than T1, then T2 minus T1 is a less than T3, okay. तर T2 हा ग्रेटर दॅन T1 जर असेल तर T2 मायनस T1 हा कसा मिळतो आपल्याला, लेस दॅन T3 मिळतो. अँड कॉस थीटा जो आहे, दॅट इज द कॉस थीटा इज पॉझिटिव्ह. म्हणजे कॉस थीटाची जी व्हॅल्यू आहे ती पॉझिटिव्ह आहे, म्हणजे थीटाची जी व्हॅल्यू आहे ती असेल 0 to 90 डिग्रीच्या मध्ये. म्हणजे तो जो अँगल आहे तर तो अँगल आपल्याला कसा मिळाला होता, दॅट इज अ ॲक्यूट अँगल, ओके. सो थीटा इज ॲक्यूट. म्हणजेच काय की ते जे लिक्विड आहे ते पार्शियली वेट करणार आहे. ज्या लिक्विडचा ड्रॉप जो आहे तो फॉर्म झालेला आहे, त्याच्यामध्ये आपण डायग्राम सुद्धा बघितली, ओके. सेकंड केसमध्ये इफ दॅट इज अ T2 इज अ लेस दॅन T1 किंवा T1 इज अ ग्रेटर दॅन T2, दॅट टाइम दॅट इज अ T1 मायनस T2 हा मिळतो आपल्याला लेस दॅन T3, आणि कॉस थीटा जो आहे तो मिळतो आपल्याला निगेटिव्ह. कॉस थीटा इज अ निगेटिव्ह. म्हणजे थीटाची जी व्हॅल्यू आहे ती 90 डिग्रीपेक्षा जास्त असली पाहिजे. म्हणजे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट जो आहे थीटा जो आहे तो मिळतो आपल्याला ऑब्ट्यूज. म्हणजे जो लिक्विड ड्रॉप फॉर्म झाला तर ते जे लिक्विड आहे ते कसं असलं पाहिजे, विच डज नॉट वेट द सॉलिड, अँड दॅट्स वाय लिक्विड मेनिस्केस इज अ कॉन्व्हेक्स. इन दिस केस लिक्विड मेनिस्केस इज अ कॉन्केव. थर्ड केस काय होती, दॅट इज अ इफ T2 मायनस T1 इज इक्वल्स टू T3 असं जर असेल तर कॉस थीटा जो आहे तर कॉस थीटाची व्हॅल्यू मिळते आपल्याला 1, आणि म्हणून अँगल ऑफ कॉन्टॅक्ट जो आहे थीटा जो मिळतो आपल्याला 0 डिग्री. याचा अर्थ लिक्विडचा ड्रॉप फॉर्म होणार नाही, तर लिक्विडचा जो सरफेस आहे तो कसा असेल, प्लेन असेल, ओके. आणि ते जे लिक्विड आहे तर ते लिक्विड असेल प्युअर वॉटर, ओके. आणि फोर्थ केसमध्ये आपण काय म्हटलं होतं, that is if T2 minus T1 is a greater than T3. असं जर असेल तर cos theta ची जी व्हॅल्यू आहे ती काय मिळेल, सो cos theta is a greater than 1, so which is not possible, ओके. याचा अर्थ काय की सॉलिड सरफेस वरती असणारे जे लिक्विड आहे ते स्प्रेड होत आहे, ओके. तर आपण नेक्स्ट याच्या अगोदरच्या टॉपिकमध्ये आपण हे बघितलं होतं. तर नेक्स्ट जो पॉइंट आहे तो आहे, दॅट इज द फॅक्टर्स अफेक्टिंग द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, ओके. दॅट इज द फॅक्टर्स affecting angle of contact. So the value of angle of contact is depend on the 3 factors. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ची जी व्हॅल्यू आहे ती 3 फॅक्टरवरती डिपेंड असते. तर त्याच्यामधला जो फर्स्ट फॅक्टर आहे, द नेचर ऑफ, दॅट इज द नेचर ऑफ लिक्विड अँड सॉलिड in a contact.
तर अँगल ऑफ कॉन्टॅक्टची जी व्हॅल्यू आहे ती लिक्विड आणि सॉलिडच्या नेचरवरती सुद्धा काय असते, डिपेंड असते. ओके, जसं आपल्याला लिक्विडचं नेचर माहीत आहे की एखादं लिक्विड पार्शियली वेट करणार असेल, एखादं लिक्विड जे आहे ते डज नॉट वेट करणार असेल, आणि एखादं लिक्विड जे आहे ते कम्प्लिटली वेट करणार असेल टू द सॉलिड. ओके, तर ॲज अ एक्झाम्पल, इफ द लिक्विड इज अ पार्शियली वेट द सॉलिड, म्हणजेच केरोसिन आणि समजा ग्लास, एखाद्या ग्लासमध्ये जर केरोसिन घेतलं फॉर एक्झाम्पल, दॅट इज अ केरोसिन आणि ग्लास. ओके, तर याच्यासाठी आपल्याला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट जो आहे तो कसा मिळतो, तो मिळतो ॲक्यूट. सो थीटा इज अ लेस दॅन 90 डिग्री. इफ वी consider the second nature of the liquid, that is liquid which does not wet the solid, for example mercury आणि glass. तर याच्यासाठी अँगल ऑफ कॉन्टॅक्ट जो आहे तो कसा मिळतो आपल्याला, दॅट इज ऑप्टिव्स, म्हणजेच ग्रेटर दॅन 90 डिग्री. सो थीटा इज ग्रेटर दॅन 90 डिग्री. थर्ड, इफ द लिक्विड विच कम्प्लिटली वेट द सॉलिड, म्हणजेच प्युअर वॉटर आणि ग्लास. Okay, so that is a pure water. So pure water and glass. So याच्यासाठी अँगल ऑफ कॉन्टॅक्ट जो आहे तो मिळतो आपल्याला 0 डिग्री. ओके, तर अशा पद्धतीनं लिक्विडच्या नेचरवरती सुद्धा अँगल ऑफ कॉन्टॅक्टची व्हॅल्यू जी आहे ती काय असते, डिपेंड असते. ओके, तर हा झाला फर्स्ट फॅक्टर, दॅट इज द नेचर ऑफ द लिक्विड अँड सॉलिड इन कॉन्टॅक्ट. सेकंड फॅक्टर काय आहे, तर सेकंड फॅक्टर आहे इम्प्युरिटी. ओके, हा एखाद्या लिक्विडमध्ये जर समजा इम्प्युरिटी जर प्रेझेंट असेल तर त्याच्यामुळे सुद्धा अँगल ऑफ कॉन्टॅक्टची व्हॅल्यू जी आहे ती चेंज होते. म्हणजेच काय की इम्प्युरिटीज प्रेझेंट इन द लिक्विड चेंज द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. ओके, सो इम्प्युरिटीज present in liquid changes the angle of contact. Changes the angle of contact. Okay, तर हा जो पॉइंट आहे तो आपला नेक्स्ट पॉइंट आहे, हाऊ द इम्प्युरिटी अफेक्ट द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, और व्हॉट इज द इफेक्ट ऑफ द इम्प्युरिटी ऑन सरफेस टेन्शन्स. ओके, तर इन शॉर्टमध्ये बघू आपण की समजा इम्प्युरिटी जी आहे तर ती 3 टाईपची इम्प्युरिटी जी आहे ती कन्सिडर केली जाते. सॉल्युबल इम्प्युरिटी, म्हणजे जी लिक्विड किंवा वॉटरमध्ये कम्प्लिटली डिझॉल्व होते, तर याच्यासाठी सरफेस टेन्शन जे आहे ते इन्क्रीज होते. सरफेस टेन्शन इन्क्रीज झालं तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट सुद्धा इन्क्रीज होतो. सेकंड इम्प्युरिटी इज अ स्प्रँगली सॉल्युबल किंवा पार्शियली सॉल्युबल इम्प्युरिटी जर असेल, फॉर एक्झाम्पल समजा डिटर्जंट आहे. ओके, तर अशामुळे सरफेस टेन्शन जे आहे ते डिक्रीज होते, म्हणजेच अँगल ऑफ कॉन्टॅक्ट जो आहे तो डिक्रीज होतो. थर्ड इम्प्युरिटी जी आहे ती इनसॉल्युबल इम्प्युरिटी जर असेल, म्हणजे डिझॉल्व न होणारी इम्प्युरिटी जर असेल, जसं डस्ट पार्टिकल्स असतात किंवा लुब्रिकंट असतात, तर याच्यामुळे सरफेस टेन्शन जे आहे ते वॉटरचं डिक्रीज होते, म्हणजे अँगल ऑफ कॉन्टॅक्टची व्हॅल्यू सुद्धा डिक्रीज होते. ओके, थर्ड जो फॅक्टर आहे तो आहे टेम्परेचर ऑफ द लिक्विड. ओके, सो दॅट इज द टेम्परेचर ऑफ लिक्विड. ओके, आता टेम्परेचर जर इन्क्रीज केलं, ओके, एखाद्या लिक्विडचं टेम्परेचर जर इन्क्रीज केलं तर सरफेस टेन्शन जे आहे ते डिक्रीज होते, आणि म्हणून अँगल ऑफ कॉन्टॅक्ट जो आहे तो सुद्धा काय होतो, डिक्रीज होतो. ओके, सो ॲज द टेम्परेचर इज इन्क्रीजेस देन द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज डिक्रीजेस. ओके, सो ॲज टेम्परेचर increases, angle of contact or value of angle of contact decreases. Okay, so these are the 3 factors on which value of angle of contact is depend. Okay, तर पहिला जो फॅक्टर आहे नेचर ऑफ लिक्विड अँड सॉलिड, तसं हे लिक्विडचे नेचर आपण रिप्रेझेंट केला आणि त्याच्यानुसार अँगल ऑफ कॉन्टॅक्टच्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या चेंज होतात. सेकंड आहे इम्प्युरिटी. इम्प्युरिटी जर प्रेझेंट असेल तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट जो आहे तो चेंज होतो. आणि टेम्परेचर, ॲज द टेम्परेचर इन्क्रीजेस अँगल ऑफ कॉन्टॅक्ट डिक्रीजेस. ओके, किंवा ॲज द टेम्परेचर चेंजेस द व्हॅल्यू ऑफ अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज ऑल्सो चेंजेस. ओके, तर हे तुमच्या लक्षात आलं असेल.
नेक्स्ट जो पॉइंट आहे तो आहे इफेक्ट ऑफ impurities and temperature on surface tension. Okay, so effect of impurity and temperature on surface tension. Okay, त्याच्यामध्ये फर्स्ट पाहू आपण, that is the effect of impurities. ओके, आता इम्प्युरिटीचा इफेक्ट जो आहे तो सरफेस टेन्शनवरती कसा होतो. ओके, तर जसं आपण अगोदर म्हटलं की देर आर 3 टाइप्स ऑफ इम्प्युरिटी, द सॉल्युबल इम्प्युरिटी, स्प्रँगली सॉल्युबल इम्प्युरिटीज किंवा पार्शियली सॉल्युबल इम्प्युरिटीज अँड इनसॉल्युबल इम्प्युरिटीज. तर याच्यामध्ये इन फर्स्ट केस वी कन्सिडर that is number A, the soluble impurity. आता soluble impurity म्हणजे कोणती, की समजा एखादा सबस्टन्स आहे. ओके, सो विच इज अ कम्प्लिटली डिझॉल्व इन वॉटर. जसं सोडियम क्लोराईड आहे. ओके, तर सोडियम क्लोराईड जो आहे तो काय होतो, पूर्णपणे वॉटरमध्ये डिझॉल्व होतो. तर याला आपण काय म्हणू, सॉल्युबल इम्प्युरिटी. मग समजा अशी एखादी इम्प्युरिटी जर असेल कम्प्लिटली सॉल्युबल इम्प्युरिटी, देन द सरफेस टेन्शन ऑफ द वॉटर इज इन्क्रीजेस. ओके, आता इम्प्युरिटी जर कम्प्लिटली डिझॉल्व झाली तर कोहेसिव्ह फोर्स जो आहे तो काय होतो, इन्क्रीज होतो आणि मग सरफेस टेन्शन सुद्धा काय होते, इन्क्रीज होते. ओके, सो फॉर एक्झाम्पल दॅट इज अ कॉमन साल्ट म्हणजे सोडियम क्लोराईड, NaCl ज्याला आपण म्हणतो. तर अशा इम्प्युरिटीमुळे काय होते की सरफेस टेन्शन ऑफ द वॉटर इज इन्क्रीजेस. ओके, सो ड्यू टू soluble impurity surface tension of water increases. Surface tension of water is increases. ओके, हे लक्षात आलं असेल तुमच्या सॉल्युबल इम्प्युरिटी. सेकंड, स्प्रँगली सॉल्युबल इम्प्युरिटी. ओके, तर स्प्रँगली सॉल्युबल इम्प्युरिटी किंवा ज्याला आपण म्हणू पार्शियली सॉल्युबल इम्प्युरिटी. मग आता ज्या पार्शियली सॉल्युबल होणाऱ्या ज्या इम्प्युरिटीज आहेत जसं फिनॉल आहे किंवा डिटर्जंट आहे. ओके, तर ह्या इम्प्युरिटी ज्या आहेत त्या कम्प्लिटली वॉटरमध्ये डिझॉल्व होत नाहीत आणि याच्यामुळे काय होते की सरफेस टेन्शन ऑफ द वॉटर इज डिक्रीजेस. ओके, जसं आपण डिटर्जंट जे आहे ते क्लोथ्स क्लीन करण्यासाठी किंवा कपडे स्वच्छ धुण्यासाठी आपण यूज करत असतो. आता डिटर्जंट ॲड केल्यानंतर ते कम्प्लिटली डिझॉल्व न होता याच्यामुळे काय होते की सरफेस टेन्शन जे आहे ते डिक्रीज होते आणि वॉटर जे आहे ते कम्प्लिटली त्या कपड्याच्या फॅब्रिकमध्ये काय होते एंटर होते आणि एखादा डाग जर असेल तर अशा पद्धतीनं आपण ते काढू शकतो. ओके, तर स्प्रँगली सॉल्युबल इम्प्युरिटी म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल दॅट इज अ फिनॉल किंवा डिटर्जंट. ओके, आता अशा इम्प्युरिटीचा इफेक्ट काय की ड्यू टू दिस इम्प्युरिटी द सरफेस टेन्शन ऑफ वॉटर इज डिक्रीजेस. ओके, सो ड्यू टू this impurity surface tension of water decreases. ओके, तर ही इम्प्युरिटी तुमच्या लक्षात आली असेल. थर्ड जी इम्प्युरिटी आहे त्या इनसॉल्युबल इम्प्युरिटी. ओके, इनसॉल्युबल इम्प्युरिटी. ओके, आता इनसॉल्युबल इम्प्युरिटीचा इफेक्ट काय होतो सरफेस टेन्शनवरती, तर एखादी इनसॉल्युबल इम्प्युरिटी म्हणजे ती सॉल्युबल न होणारी वॉटरमध्ये, जसं लुब्रिकंट आहे किंवा डस्ट पार्टिकल जर असतील तर हे वॉटरमध्ये डिझॉल्व होत नाही. ओके, आणि मग अशा टाईपची इम्प्युरिटी जर समजा वॉटरमध्ये असेल, लिक्विडमध्ये असेल तर याच्यामुळे कोहेसिव्ह फोर्स जो आहे तो काय होतो, डिक्रीज होतो. कोहेसिव्ह फोर्स जर डिक्रीज झाला तर सरफेस टेन्शनसुद्धा काय होते, डिक्रीज होते. ओके, आणि सरफेस टेन्शन जर डिक्रीज झालं तर अँगल ऑफ कॉन्टॅक्टची व्हॅल्यू जी आहे ती सुद्धा कमी होते आणि लिक्विड मेनिस्कस जी आहे ती आपल्याला कॉन्केव्ह जी आहे ती पाहायला मिळते. ओके,
तर अशा टाईपच्या इम्प्युरिटीमुळे सुद्धा काय होते की सरफेस टेन्शन ऑफ द वॉटर इज डिक्रीजेस. ओके, सो फॉर एक्झाम्पल जसं लुब्रिकंट किंवा डस्ट पार्टिकल. Okay, so due to this impurity again surface tension of water is decreases. Okay, due to this impurity surface tension of water decreases. Okay, एक सेकंड एक्झाम्पल सांगितलं आहे. समजा मर्क्युरी जर असेल आणि मर्क्युरीवरती आपण समजा डस्ट पार्टिकल जर समजा स्प्रेड केले तर काय होईल की डस्ट पार्टिकल डिझॉल्व्ह होणार नाहीत मर्क्युरीमध्ये आणि म्हणून मर्क्युरीचा जो शेप आहे तो कम्प्लिटली आपला स्पेरिकल मिळणार नाही. ओके, आणि म्हणून अँगल ऑफ कॉन्टॅक्टची व्हॅल्यू जी आहे ती सुद्धा काय होईल डिक्रीज होईल. ओके, बिकॉज द डस्ट पार्टिकल आर अनसॉल्युबल इन दॅट मर्क्युरी. ओके, तर हा इफेक्ट ऑफ इम्प्युरिटी सिंपल आहे. सॉल्युबल इम्प्युरिटी असेल तर सरफेस टेन्शन इन्क्रीज होते. फॉर एक्झाम्पल कॉमन सॉल्ट. स्प्रँगली सॉल्युबल इम्प्युरिटी असेल तर सरफेस टेन्शन डिक्रीज होते. फॉर एक्झाम्पल फिनॉल, डिटर्जंट. इनसॉल्युबल इम्प्युरिटी असेल तर सरफेस टेन्शन इज अगेन डिक्रीजेस. फॉर एक्झाम्पल लुब्रिकंट्स आहे किंवा डस्ट पार्टिकल. ओके, तर हा टॉपिक सुद्धा तुम्हाला इझिली समजून येईल. नेक्स्ट जो इफेक्ट आहे तो आहे इफेक्ट ऑफ टेम्परेचर. ओके, इफेक्ट ऑफ टेम्परेचर. आता टेम्परेचरचा जो इफेक्ट आहे ऑन द सरफेस टेन्शन तो काय आहे की ॲज द टेम्परेचर इन्क्रीजेस द सरफेस टेन्शन इज अ डिक्रीजेस. म्हणजे एखाद्या लिक्विडचं समजा आपण टेम्परेचर जर इन्क्रीज केलं तर का होईल की सरफेस टेन्शन जे आहे ते डिक्रीज होईल. समजा वॉटर आहे आणि वॉटरला आपण टेम्परेचर दिलं किंवा टेम्परेचर जर इन्क्रीज केलं तर वॉटरचं जे सरफेस टेन्शन आहे ते का होईल डिक्रीज होईल. बिकॉज द molecules of the water will be start to vibrate and that's why the cohesive force will be decreased. cohesive force जो आहे तो डिक्रीज होतो आणि cohesive force जर डिक्रीज झाला तर सरफेस टेन्शन सुद्धा काय होते डिक्रीज होते. सो as the temperature is increases surface tension is decreases. okay, surface tension काय होते डिक्रीज होते. ओके, आणि म्हणून एखादा आपण नवीन समजा कॉटन क्लॉथ जर घेतला तर ते इनिशियली आपल्याला घालायच्या अगोदर धुवावं लागतं. याचं रिझनच हे आहे की ते जे वॉटर आहे म्हणजे कोल्ड वॉटर जे आहे ते काय होते की फॅब्रिकमध्ये एंटर न होता तो कपड्याला जो आहे तो थोडा नरम बनवतो. म्हणजे विदाऊट त्याचे कलर जे आहे ते कलर त्याचे जात नाही. पण समजा एखादा डाग जर लागलेला असेल कॉटन क्लॉथला तर तो कॉटन क्लॉथ आपण काय करतो गरम पाण्यामध्ये बुडवत असतो. त्याच्यामुळं काय होते की टेम्परेचर जर इन्क्रीज केलं तर सरफेस टेन्शन डिक्रीज होते आणि ते वॉटर जे आहे ते इझिली त्या फॅब्रिकपर्यंत जाऊन तो जो डाग आहे तो आपल्याला काढता येतो. पण आता काही सबस्टन्स जे आहेत ते असे आहेत की जसं मॉल्टन कॉपर आहे किंवा मॉल्टन कॅडमियम आहे. तर अशा सबस्टन्ससाठी समजा आपण टेम्परेचर इन्क्रीज केलं तर त्यांचं सरफेस टेन्शन सुद्धा काय होते इन्क्रीज होते. ओके, सो in case of that is a molten copper or cadmium or molten cadmium, as temperature increases surface tension also increases. ओके, तर मॉल्टन कॉपर आणि मॉल्टन कॅडमियमचं जर टेम्परेचर आपण इन्क्रीज केलं तर त्यांचं सरफेस टेन्शन सुद्धा काय होते इन्क्रीज होते. आणि मग अशा पद्धतीनं आपण टेम्परेचर जर इन्क्रीज करत गेलो तर ॲट अ सर्टन टेम्परेचरवरती काय होते की सरफेस टेन्शन्स ऑफ दॅट लिक्विड बिकम झिरो आणि त्या टेम्परेचरला म्हणायचं क्रिटिकल टेम्परेचर. ओके, सो क्रिटिकल टेम्परेचर काय that is a critical temperature. Okay, so certain temperature
which surface tension become 0. Okay, so the temperature at which surface tension of that liquid becomes 0, that temperature is called critical temperature. Okay, so for the given solid liquid, the surface tension is depend on again on this temperature. ओके, होप हा व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला समजला असेल. तर जनरली काय की टेम्परेचर जर इन्क्रीज केलं तर सरफेस टेन्शन डिक्रीज होते. फक्त मॉल्टन कॉपर आणि मॉल्टन कॅडमियममध्ये जर टेम्परेचर इन्क्रीज केला आपण तर त्यांचं सरफेस टेन्शन सुद्धा काय होते, इन्क्रीज होते. आणि ज्या टेम्परेचरवरती सरफेस टेन्शन 0 होते तर त्याला म्हणायचं क्रिटिकल टेम्परेचर. ओके, तर आजच्या टॉपिकमध्ये आपण एवढंच बघू. बाकीचा जो पार्ट आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. ओके, सो थँक्यू.